श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय देवा ही देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई. माझी अल्प ही वासना तू तो उदाराचा राणा का म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे. हे लक्ष्मीपती हे दीनांच्या स्वामी हे पद्मनाभा. देवाला काय अनंत नाम आहे नाही का. हा सहस्र नाम आहे त्याच्यावाला. विष्णू सहस्रनाम अनंत अनंत रूपे अनंत वेशे. पद्मनाभा नारायणा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा. वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णाची किती नाव आहे. इथं लक्ष्मीपती दीनांचा स्वामी पद्मनाभा तुझ्या पायापाशी सुख आहे मला त्या ठिकाणी ठेव. तुझे पायी सुख सर्व आहे का म्हणे काही न मागू अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व आहे तिथं ठेव. पायी म्हणजे त्या स्वरूपामध्ये त्याच्या चिंतनामध्ये त्याच्या नामस्मरणामध्ये. देवाच्या पाय म्हणजे देवाचं स्वरूप. तिथं सुख आहे ना. हा अरे तो सुखरूप आहे तो सुखरूप आहे ना. आपण काय दुःखरूप आहे का मग. नाही सुखरूपाची. आपण त्याची लेकर आहे ना. हा तो सुखरूप आहे त्याची लेकर कस काय पोरं कस काय त्याच्यासारखीच राहतील ना. हा हरी तैसे हरीचे दास. हा मग जीव शिव सम म्हणलं ना. हा आत्मा परमात्मा काही वेगळा आहे का. नाही ना. त्याच्या स्वरूपात राहण्यास सुखी देवच सुखरूपी मूळ सच्चिदानंद स्वरूपी. माझी हीच वासना आहे आणि तो सर्वदाराचा राणा आहे. वासना म्हणजे इच्छा. हा संतांची ठिकाणी वासना विसना नसते काही. देवा पूर्वावी वासना शब्द इच्छा. हा इच्छा म्हणजे इच्छा काय काही बाधक नाहीये. बाकीच्या इच्छा बाधक आहे ना. हा देव प्राप्त करून घेणं देव मागणं संतांचं दर्शन संतांची संगती हे तर एक नंबरचा लाभ आहे. उत्तम लाभ आहे तो. माझी इच्छा आहे आणि तू तर उदाराचा राणा आहे. आणि तेव्हा असे मागणारे थोडीच भेटतात मग. हा बाकीचे मागणारे तर रगड भेटतात. येर ते बहुत जोडती किरीटी हा असे बघत तर रगड आहे बहुत जोडत जयाचे भजनी भोगासाठी. पण असे मागणारे
तुझ्या पायाजवळ ठेव फार थोडी. तर महाराज म्हणतात, माझ्या प्रारब्ध भोगाने मोठी पीडा केली आहे, करता त्वरेने धाव. आता हे या गोष्टी प्रारब्ध त्यांची क्रियामान भक्ताला नसतात, त्या म्हणजे त्याचा त्रास होत नाही. हा नसतात म्हणजे त्याच्यापासून काही उपद्रव होत नाही. तर वरून दिसताना बाह्य चरित्र जगद्गुरु तुकोबरायांचा आपल्याला असं वाटतं बा त्रास झाला. हा त्याला काय तर त्रास झाला? हम्म सुख दुःखाच्या पलीकडे गेलेल्या महात्म्याला काय तर सुख दुःख? हा सुख दुःखाच्या रेंज मध्ये त्यांना सुख दुःख होत. ते रेंजच्या पलीकडे गेले तिथं जाळ लागत नाही ना. हा असे पलीकडे जाऊस तरी आता पलीकडे गेला का तिथं काय होत नाही मग. हा आत्म्याचे धर्मच नाही ते सगळे देहाचे धर्म आहे. हम्म आणि हे विधी अवस्थेत गेले, ते असं तादात्म्य सुटलेले महात्मे. त्याच्यामुळे ते आत्माकार वृत्ती ज्यावेळेस होती ना, देश काळ वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार काही ते प्रमाण काही. म्हणून धाव तू. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुखवशी तुझे पायी मग ठेवी तेची ठाई. माझी अल्प ही वासना तू तो उदाराचा राणा, तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे. तरी ऐसे जागे वेळोवेळी पाया लागे, प्रेम झोमे कंठी देह धरणी लोटी. राही लोकाचार पडी अवघा विसर, तुका म्हणे घ्यावे तुझ व्यभिचार भावे. अहो देवा, वारंवार पाया पडून तुम्हाला जागी करतो. तुमच्या विषयीचे प्रेम माझ्या कंठामध्ये निरंतर जोडलेले राहू आणि माझा देह भूमीवर तुम्हाला लोटांगण घालो. आता याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना करतो देवाला. हम्म वारंवार पाया पडून तुमच्या विषयीचं प्रेम माझ्या कंठामध्ये निरंतर जोमलेले राहू. माझी प्रेम मागितलं, हा असं कुठं पैसे मागितले, धन मागितलं, सोनं मागितलं, सत्ता मागितली, असं काही काही अभंग दिसत नाही कुठं. नाही ना एक अभंग आहे पण तो आपल्या करता आहे, त्यांच्या करता नाही. तो हा जोडून या धन माहिती ग्रस्ती लोकांना पैशाशिवाय व्यवहार चालत नाही ना. हा तू बी कसा कमा म्हणले, चांगल्या रीतीने कमावा हा आणि तिनं कमवू नका. जेवढं कमवू नाही त्याचं काही धर्म कार्य करता खर्च करा असं. हम्म अहो देवा, तुमच्या वारंवार पाया पडून तुम्हाला जागी करतो. तुमच्या विषयीचे प्रेम माझ्या कंठामध्ये निरंतर झोंबलेले राहू आणि माझा देह भूमीवर तुम्हाला लोटांगण घालो. माझा संपूर्ण लोकव्यवहार थांबवून मला सर्वाचा विसर पडू. पहा आता हा तेच मागितलंय ना हम्म देवा. आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळवाले. देह भूमीवर तुम्हाला लोटांगण घालो. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन
संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. लोटांगण घालू माझ्या संपूर्ण लोकव्यवहार थांबून. हे जे मी विषयामध्ये आपण गुंतलोय ना लोकव्यवहारात, हा. इथून बाजूलाच निघायला तयार नाही ना आपण. की असं एकदा गुंतल्यावर तेच गुंतल्यावर बाहेर निघता येत नाही, चक्रव्यूह होईल. हा. ते आणखी गुंतत जाते. हा. एखादी ते करगुट्याचा कसा गुताडा जर झाला ना, काही केलं निघत नाही. काढणार होतं डोकं आउट होतं, तो फेकून देतो सगळं बाजूला, ते काही निघत नाही. तसंच ती मला लोकव्यवहार थांबून मला सर्वाचा विसर पडो. देहाचा जोपर्यंत विसर पडत नाही ना, तोपर्यंत कायचा विसर पडत नाही असे. देहाचा विसर पडणं म्हणजे काय, ते आरती नाही. हे व्यसन करणाऱ्या लोकांना देहाचा विसर पडतो. म्हणून काही ते मुक्त थोडीच होत्यात का? नाही ना. नाही ना. अज्ञान नष्ट व्हावं, मी देह हा भाव नष्ट व्हावा, म्हणजे देहाचा विसर पडणे. ब्रह्मभावावर राहणं, ब्रह्मभाव साचो कारा. तर महाराज म्हणतात, व्यभिचार भावाने जारीने जसे जाराचे ध्यान करते, त्याप्रमाणे आम्ही तुझे ध्यान करावे. कसं देवाचं ध्यान करावं नाही का? दृष्टांत दिला. व्यभिचार भावाने जारी जाराचे ध्यान करते, तर ते असं आहे. कोणत्याही गोष्टीचं सतत ध्यान केलं का, त्याच्याकरता काही दृष्टांत आहे. तसं एक दृष्टांत दिलाय व्यभिचार भावाचा. जारी म्हणजे वारंगाना म्हणा, वेश्या म्हणून, तिला काहीतरी अभिलाषी म्हणून ती ध्यान करते ना, सारखं ध्यान करते. तसं आम्ही तुझे ध्यान करायचं, सतत तुझी आठवण राहील, विसरत पडू नये. सारखं चित्तामध्ये भगवंताचं ध्यान सतत सतत. सतत ध्यान म्हणजे ध्यास. सबसे बडा गुरु का ध्यास. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर मग सारखं तेच बरळत आहे ना, मग सारखं तेच. पण मग त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला नाही. इतकं ध्यान भगवंताचं व्हावं. बराळा तरी तेच, स्वप्नात तेच, जागृती तेच, असं ध्यान व्हावं. ज्ञानी ध्यासा पंढरीराया, मनासहित पलटे काया. त्यानं काय होतं, मनच उन्मन होतं ना. काळ दिंडी हाती वैकुंठीचे सांगाती, जाल तरी कोणी जागा करी करा सिदोरी ती वेगा. जाती सजावी तेथे असो द्यावी चित्त, तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल. काळ दिंडी वैकुंठीचे सांगाती, जाल तरी कोणी जागा करा सिदोरी ते. जाती सदावी तेथे असो द्यावी चित्त, तुका म्हणे बोल जाती बोलते विठ्ठल. याच्या हातामध्ये आता टाळविना याचे विष्णू भक्त, वैकुंठ मार्गी जाण्याचे सोपे आहे. फोटो काढाय पुरता नाही. नुसता फोटो काढाय पुरता विना गळ्यात घातल्यावर वैकुंठला गेलो मग त्याला सोपं होईल नाही का. गावाच्या जवळ दिंडी आली का माझ्याकडे विना द्या म्हणतो नाही का.
अखंडचं भजन करतोय. त्यामध्ये असा विष्णू भक्त म्हणलं ना, हा ते आता पंढरीचे वारकरीचे अधिकारी मोक्षाचे ते वैकुंठात जाणे करतात. एवढं आयुष्याचं खटपट आहे ना त्यांच्यावाली. हा ज्यांना कोणाला त्यांच्या बरोबर जायचे असतील त्यांनी त्वरेने जावी. जगद्गुरु तुकोबरायांच्या गळ्यात काहींचा विना आहे ना. हा आता ते वैकुंठी श्रीरंग बोलवी तो देवच न्यायला आला ना. हो ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी काय त्याच संग कोणीच गेलं नव्हतं. सगळेच म्हणले होते नाही का, हा चला म्हणले स्वतः पांडुरंग न्यायला आला आपल्याला, चला. आता कामाचे दिवस कोणाचे कांदे काढायचे, कोणाचं काय, कोणाला आधी मध्ये टाकायचे, काहींचे लग्न आले, कुठं जाते वैकुंठला नाही का. माहीत जाणायला आलो. प्रत्येकाच्या माग काम आहे. सवड तर पाहिजे ना वैकुंठाला जायला. हा वैकुंठाला जाणं म्हणजे पूर्ण कोणतीच इच्छा न शिल्लक राहणं, वासनेचे बीज काहीच इच्छा, निरीच्छ जीवन राहणं, काही दिवशी भगवंताची इच्छा, हा काहीच इच्छा न राहणं, तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपिश. ज्यांना कोणाला ज्यांच्या बरोबर जायचं असेल त्यांनी त्वरेने जावी. त्यांच्या बरोबर मार्गात लागणारी पुण्याची शिदोरी लवकर तयार करावी. पुण्य असल्याशिवाय जाता येत नाही ना. हा पुण्याशिवाय जाता स्वर्गाला नाही जाता येत. तर पुण्य संपले लुटून देते म्हणते नाही का. हा पुण्याची पावती सरी, इंद्रपणाची उती उतरी, येऊ लागे माघारी मृत्यू लोका. पंचाळी लोकांना जायचं असं तर पुण्य लागतंय. म्हणजे ज्याच्याकडे पुण्य तेच जा. पुढे जायचं म्हणलं खर्च पाहिजे ना काहीतरी. तसं परमार्थात लागतंय पुण्य, पुण्याची शिदोरी. ते सर्वांना सूचना देत जात आहे. तिथे सर्वांनी आपले चित्त ठेवावे. साधू संत हेच कार्य करतात. नावडी पलीकडे घेऊन जातो, पलीकडे अलीकडे आणतो. तसं संत आपल्याला त्या स्वरूपाला घेऊन जातात. त्याच्याकरताच आलेले असते ना ते. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी तुम्हाला न्यायलाच आलोय. जे ऐकत ते जातात मग त्या स्वरूपाला नाही का. स्वरूप प्राप्त होणं, भगवंत स्वरूपाचा प्राप्त होणं म्हणजे वैकुंठाला जाणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे विष्णू भक्त विठ्ठल नाम घेत जात आहेत. जे जातात ते भगवंताचं नामस्मरणच करीत जातात. नामस्मरणानाच जाता येतं त्या रस्त्याला, दुसरा जाऊ शकत नाही ना. दुसरा कसं जाता येत. जसं एखाद्याकडे तिकीट असलं तरच तो जाऊ शकतो ना. नामस्मरण म्हणजे काय, लायसन्स दिलंय ना आपल्याला सद्गुरूंनी ते. परमिट आहे ती. परमिट वाल्याला काय द्यावे नाही का. ज्याला परमिट नाही त्याला कसं काय जाऊन देतील. वाया जातो देवा नेने भक्ती करू सेवा, जोडून हात उभा राहिलो निवांत, करावी ते काही न कळे आवले की तो काय तुका म्हणे दान दिले पदरी घेईन. अहो तेव्हा मी खरोखर व्यक्त मला भक्ती सेवा करण्याची कळत नाही. जगात गुरु तुकोबरायला भक्ती कळत नाही का.
जे परमार्थापासून बाजूला आहे, परमार्थापासून एकदमच बाजूला आहे, त्यांच्याकरता आहे. हा. त्यांची भूमिका मांडतात ही अभंगामध्ये, नाही का? हम्म. त्याला सेवा कळत नाही, भक्ती कळत नाही. सांगा मी का करू, भक्ती करू का पोट भरू, का कार्य करू. भक्ती म्हणे चाल पुढे, संसार म्हणे ये इकडे. ते बोरटीला जसं काटा असतो ना एक उभा, हा. एक सरळ काटा असतो वैराग्याचा आणि एक वाकडा असतो. हम्म. तो वाकडा मागं ओढितो. संसार म्हणे ये इकडे, भक्ती म्हणे तू चाल पुढे. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. तुकडोजी महाराजांचं आहे ते. हा. भक्ती वाचून देव कळत नाही, पैसा वाचून संसार चालत नाही म्हणले. सांगा मी कोणता मार्ग धरू, भक्ती करू का, पण संसार आडवा येतो ना आसक्ती. हो. भक्ती करून जो पोट भरे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. भक्ती करून पोट भरायचं. भक्ती करून पोट भरलं मग भक्ती करता करताच मोक्ष आहे. हम्म. नवे नवे कर्म धर्म त्यांचा झाला ना, तो संसारच परमार्थ होतो ना. हा. संसार वेगळा राहत नाही, कर्म धर्म त्यांचा झाला. तेव्हा मी खरोखर व्यक्त जात. आयुष्य माझं फुकाट चाललंय. दिवस कसा जातो, आयुष्य कसं जातो, आठवडा कसा जातो, महिना कसा जातो कळत आहे का? नाही. किती तारखेला म्हातारी झालो आपण नाही कळत. हीच माया आहे नाही का. हा. आणि मृत्यूची तारीख माहिती नाही. हम्म. असं किती अवघड आहे. आपल्याला असं वाटतं आपला काय नंबर लागवतो एवढं लोक नाही. सगळ्यांचा लागणार पण आपला नाही लागणार. हा. 100च्या पुढं 1-2 वर्ष उलट भाऊ नाही का. हो. किती गाफील जीव. अहो देवा मी खरोखर व्यर्थ जात आहे, मला भक्ती सेवा करण्याची कळत नाही. तुमच्या पुढे दोन्ही हात जोडून स्वस्थ उभा राहिलो आहे. जगद्गुरु, सगळ्या जगाला परमार्थ सांगणारे, करा हरिभक्ती परलोका येईल कामा, पडवी आमापासून या. सगळ्या जगाला हेच सांगणारे, संगत पाशी हजार विठ्ठला. त्यांना भक्ती कळत नाही का? तुमच्या पुढे दोन्ही हात जोडून स्वस्थ उभा राहिला. काय करावे मला कळत नाही. आता काही ठिकाणी म्हणले ते अनाथ अपराधी पतीचा आगळा, ती भूमिका काय आहे? विनय ती लिहिता आहे नाही का. हा. एक परंतु जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार फार मोठा आहे, फार मोठा. चुकीचा तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. यार नुसतं मस्तक ठेवून निघून नाही गेला तो. त्यांना पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांना सोडलंच नाही शेवटपर्यंत. हा. शेवटपर्यंत सगळे त्यांचे अभंग आहे ना. हो. त्यांनीच लिहून ठेवले पार वैकुंठाला जाऊस तर. आणि रामेश्वर सकळा पुष्पणी गेला तो विमानी बैसोनिया. ते कस काय खोटं लिहितील. हा. त्यांना आयुष्यभर जगद्गुरु तुकोबारायांची हे केलं, पलटी बसल्यानंतर मग सोडलं नाही ना. हा. जीवनच त्यांच्या चरणाशी वाहून टाकलं. अशी जगद्गुरु तुकोबाराय भूमिका आपली ती. आपलं करा ना, आपली केस त्यामध्ये लढवीत येते नाही का. हो.
काय करावे मला काही कळत नाही. म्हणून तुमच्या पायाकडे मी पाहत आहे. परमानंद माझा देवा, तुम्ही जे दान द्याल ते मी पदरात घेईन. भगवंताचा प्रसाद मिळाल्यावर काय कमी मग, नाही का? हा. आणि दान आणि भगवंताचं दान, भगवंत असं देत असतोय, असं देतो कधी कधीच संपत नाही. त्याच्या दुकानात काय असा माल नाही बाकीचा कोणता. हम्म. बाकीचा माल लक्ष्मीकडे, नाही का? हा. या बाबाकडे बाकीचं काय नाही. याच्याकडं उलट संसार करून देत नाही का? हम्म. देव भक्ताला की करून संसार वारा करून ठेवतात, नाही का? हो. ते तर लय अवघड आहे. फार गाड होता, नांगरच फिरत होतो. आणि त्याच्यात पास झाला का मग पाच छप्पर फाडकी देत आहे, नाही का? हो. मग इतकं देतो का? बापरे बापरे बाप. ते असं आहे त्या भगवंताचं. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे, दान मागतात दान. जे दान द्याल ते मी पदरात घेईन. देणारा समर्थ आहे. हो. तिथं काय चतुरा तो शिरोमणी गुण लावण्य काय त्याच्या काही कमीच नाही त्याच्याकडे. अशा पद्धतीनं 615 पंध झालेत आपले. 615 किती दिवस झाले चालू करून घात आपल्याला? 4-5 महिने झाले जवळपास. लई आवरेज कमी मग. मध्ये सुट्ट्या झाल्या काही. गॅप पडल्यावर मग बरेच 1 महिना तर गॅपच गेला असेल मग. हो. हा. बरोबर आहे. 130 दिवस झाले जवळपास. असं का? हा. दिवसावर हिशोब लागेल मग. 3 महिने, हा. 3-4 महिने. आणि बरं 6 अभंग झाले म्हणजे मस्त झाले त्या मागे. हा. कुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान जगद्गुरु